हॅलो फ्रेंड्स, लास्ट टाइम आपण स्ट्रिंग रिव्हर्स कशी करायची त्याचा फर्स्ट अप्रोच बघितला होता बाय युजिंग टू कॅरेक्टर ॲरे है ना. आज आपण सेकंड अप्रोच बघूया. ठीक आहे. बाय युजिंग कॅरेक्टर ॲट ही एक मेथड आहे आणि या कॅरेक्टर ॲट मेथडला एक फील्ड पास करावे लागते, एक पॅरामीटर पास करावा लागतो. त्याचं नाव आहे इंडेक्स. ठीक आहे. तर ही एक मेथड आहे स्ट्रिंग फंक्शनची. स्ट्रिंग जो क्लास आहे, ठीक आहे, त्याची ही मेथड आहे. ही मेथड यूज करून आपण स्ट्रिंग रिव्हर्स मध्ये प्रिंट करूया. खूप सोपं आहे. स्ट्रिंग आपण हीच घेऊया, स्ट्रिंग str. ओके, स्ट्रिंग str इज इक्वल्स टू हॅलो. आता ही स्ट्रिंग घेऊन आपल्याला फक्त रिव्हर्स मध्ये प्रिंट करायची आहे. त्याच्यासाठी फॉर इंट j इक्वल्स टू सेम, ही जी लेंथ घेतली होती आपण str लेंथ, ओके, -1 str लेंथ स्ट्रिंगची लेंथ. ओके, str लेंथ -1 colon I is greater than or equals to 0. Sorry, j is greater than or equals to 0 and j minus आणि for loop या s5so control space. आता आपल्याला हे प्रिंट करायचं आहे. आपली स्ट्रिंगचं नाव आहे str. स्ट्रिंगचं फंक्शन आहे स्ट्रिंग str डॉट, बघा आलं ना, कॅरेक्टर ॲट इंट इंडेक्स. पहिलाच फंक्शन आहे. एंटर करा आणि इथे लिहा जे, कारण आपली इंडेक्स काय जे, आणि प्रिंट करा. ओके, हा प्रिंट करतो आणि हे ln काढून टाका, नाही तर तो व्हर्टिकली प्रिंट करेल. ठीक आहे, आपण प्रोग्राम रन करूया. ओके, दुसऱ्या अप्रोचनी पण आपण रिव्हर्स स्ट्रिंग प्रिंट केलेली आहे. हा फर्स्ट अप्रोच आहे. ठीक आहे, आणि हा सेकंड अप्रोच आहे. आपण उद्या थर्ड अप्रोच बघूया. थँक्यू सो मच.